दुकान लावून घेतलं होतं. आता माशाला गिऱ्हाईकाला सुरुवात झाली होती आणि पहिलेच गिऱ्हाईक आलं, त्यांना घ्यायचा होता मस्त नदीतील गावरान चोपडा मासा, ते पण फ्रेश एकदम. ते बघा, मी त्याच्या पोटाची एकदम व्यवस्थित साफसफाई करून घेतली आणि गिऱ्हाईकांना विचारलं, ते म्हणले पीस अशा आम्हाला एकदम भाजीचे मारून द्या. म्हणून अशा प्रकारे आपण त्याला तोडून घेतलं, त्याच्या पोटातली घाण काढून व्यवस्थित प्रकारे त्याचे साईजमध्ये पीस बनवून घेतले आणि आता आपण त्याचे मस्तपैकी भाजीचे पीस करून गिऱ्हाईकाच्या मनाजोगं आपण त्यांना बनवून दिलं. अशा प्रकारे तुम्ही पण चोपड्या माशाची व्यवस्थित असे पीस बनवून त्याच्याशी भाजी बनवण्यासाठी मस्त असे फ्राय बी करू शकता तुम्ही त्याचे. आणि खाण्यासाठी बी एकदम काटा नाही, काही नाही, त्याला खाण्यासाठी बी एकदम असा गोड्या पाण्यातील ताजा चोपडा मासा. कुणी त्याला पंकज मासा म्हणतं, कुणी त्याला टाकर म्हणतं, कुणी असे असंख्य प्रकारचे नाव असतात. गोड्या पाण्यातील जिलापी बी आपल्याकडं, हलवा, रावस, कटला, मरळ